दिग्दर्शक अविनाश खोसरे पाटील यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते ते संतोष हगवणे आत्ता आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण जे काही आरोप आहेत त्या संदर्भात बोलूयात। संतोषजी, अविनाश खोसरे पाटील जे दिग्दर्शक आहेत त्यांनी तुमच्यावरती काही आरोप केलेले आहेत। हगवणे कुटुंबे, ज्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव पुढे आले त्यांचे सासरे राजेंद्र हगवणे आणि एकूण ते सगळं कुटुंब सध्या कारागृहात आहे। या कुटुंबाचा तुमचा नेमका काय संबंध आहे? पहिली गोष्ट म्हणजे जी घटना झालेली आहे वैष्णवी ताईंबद्दल त्याचा आम्ही सुद्धा जाहीर निषेध करतो, कारण ते चुकीचं झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सगळीकडे पसरवले की राजेंद्र हगवणे माझे काका आहेत, त्यांचा ना माझा काही संबंध नाही आहे। हगवण्यांचे 150-200 फॅमिली आहेत बुकुममध्ये, ही माझी वंशावळ। पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे आहे पेपर्स की राजेंद्र हगवणे आणि आमचा काही संबंध आहे का, हे तुम्हाला हे पेपर सगळे माझ्याकडे आहेत। आणि राजेंद्र हगवणे माझे काका आहेत। हे काय झाले, आता चित्रपटाचं कोर्टात केस चालू होती, त्याचे दोन्ही निकाल माझ्या साईडने लागलेले आहेत, त्याचे 2 अर्ज फेटाळलेले आहेत। परत चित्रपट महामंडळामध्ये पण त्यांनी आपल्या विरुद्ध केस टाकली होती, त्याचा पण निकाल आपल्या साईडने लागलेला आहे। त्यामुळे त्याचं आता कुठंच काही चालत नाही आहे। आणि हे सरनेम एकच असल्यामुळं त्यांनी काय केलं, स्वतःची प्रसिद्धी होण्यासाठी आमचं आडनाव आणि त्यांचं आडनाव एकत्र केलं आहे। त्यांचा ना आमचा काही संबंध नाही आहे, ना ते माझे सख्खे काका आहेत, चुलत काका आहेत, ना काय कुठलं काही संबंध नाही। त्यांची तुमचं आडनाव आणि त्यांचं आडनाव सारखं आहे। आणि जी वंशावळ आहे ना, तुम्ही त्यांची पण चेक करा वंशावळ, आणि आमचीही चेक करा। आम्ही पहिले लोणावळ्यामध्ये राहिलो होतो, आम्ही लोणावळ्यामधनं हगवणे इकडनं आलेलो आहे पहिली गोष्ट म्हणजे। आणि त्यानंतर चित्रपटाचं जो तो बोलतोय ना माझे पैसे बुडवलेत हे बुडवलेत, जर ही महामंडळाची जर ऑर्डर आहे, तुम्ही इथं याच्यावर झूम करा, जी त्यांनी तक्रार टाकली होती महामंडळामध्ये आपली, आपण नव्हती टाकली, तो तिथे न्याय मागे गेला होता। तर त्या ऑर्डरमध्ये काय लिहिलेलं आहे इथं सदैल म्हणजे याच्यामध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की संतोष हगवण्याकडनं मला दिग्दर्शकाचे कुठलेही पैसे येणे बाकी नाही, त्याच्यावर त्याची सही पण आहे, त्याची स्वतःची सही आहे त्याच्यावर, या ऑर्डरवर। हा लवाद कमीत कमी 1 महिना चालला होता महामंडळामध्ये, तर तो तिथं काही पुरावे दाखल करू शकला नाही। म्हणजे तो जो म्हणतोय की माझे काही पैसे थकवलेत तुम्ही, त्याचं नाव काढून टाकलं दिग्दर्शक म्हणून, ते जे काही आरोप आहेत ते चुकीचे आहेत असं म्हणणं आहे तुमचं? म्हणजे सगळे खोटे आहेत ना, कोर्टात तो प्रूफच करू शकला ना का असे आरोप का केले जातात त्याच्याकडून? असे आरोप म्हणजे काहीतरी पैसे काढणे, ब्लॅकमेलिंग करणे, त्यासाठीच करतोय ना। आता कोर्ट आपल्यापेक्षा मोठं आहे का? पहिली गोष्ट म्हणजे कोर्टात पण केस त्यांनीच टाकली, बरोबर। खुर्ची चित्रपट रिलीज नव्हे म्हणून त्यांनी स्टे मागितला होता कोर्टामध्ये, तो स्टे रिजेक्ट झाला कोर्टात। त्यानंतर 1 वर्षाने त्यांनी सॅटेलाईट देऊ नये म्हणून स्टे मागितला होता, तोही कोर्टाने रिजेक्ट केला। त्याच्याकडे काही पुरावेच नाही आहेत तर कोर्ट काय हे करेल ना, कोर्ट माझं घरचं थोडीच आहे ना पहिली गोष्ट म्हणजे। उलट त्याच्यामुळं आमचं प्रमोशनला खूप नुकसान झालं, माझं मानसिक हॅरेसमेंट झाली त्यावेळेस। तो त्यांच्याकडनं असं म्हणणं की तुम्ही त्यांना धमक्या दिल्यात वगैरे हे ते अशा पद्धतीने? कुठं धमक्या दिल्या, काय दिली धमकी, कुठं दिलं, काय काय असेल ना त्याच्याकडे वगैरे। उद्या तो काही बरळेन की मला हे दाखवलं ते दाखवलं, काय दाखवलं, संबंध काय ना। जर ऑलरेडी कोर्टात केस चालू आहे, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलंच नाही ना। म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये त्याचं म्हणणं की राजेंद्र हगवण्यांच्या पैसा देखील त्याच्यामध्ये लावला गेला, किंवा त्यांच्या कुटुंबातली लोक शूटिंगसाठी नारळ फोडण्यासाठी आले होते, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्याकडनं करण्यात आले। पहिली गोष्ट म्हणजे आपलं पहिलं शूट लागलं होतं सासवडला, बरोबर। त्यांच्या कुटुंबामधलं कुणीच आलं नव्हतं नारळ फोडायला। तो काय करतोय, तो हवेत गोळ्या मारतोय आणि काही पसरवतोय, तो फक्त बोलतोय, तो दाखवत काय नाही। मी दाखवतोय तुम्हाला सगळं प्रूफ। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो म्हणतोय की गाड्या वापरल्या होत्या। गाड्या कसं असतं माहिती आहे का सर, ज्यावेळेस आपण शूट चालू करतो ना, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या लागतात, मग ते कलर कुठल्या गाडीचा लागतो, तर आम्ही एक धीरज मुटके आमचे मित्र आहेत, तर त्यांची ब्लॅक इंडिओर घेतली होती, ती पण सीनमध्ये वापरलेली, पण अचानक त्यांची गाडी आम्हाला भेटली नाही दुसऱ्या सीनला, तर मग अशी ब्लॅक कलरची कुठली गाडी आहे। मग प्रोडक्शन टीमला माहिती होतं, मी बुकमध्ये ते रेखील आले होते, बाबा एक ब्लॅक कलरची गाडी तुमच्या गावामध्ये आहे, तर त्यांना म्हटलं जाऊन तुम्ही विचारा जे काय असेल ते। त्यांनी विचारली आणि 5,500 रुपये भाडं दिले आपण त्या गाडीचं। हे प्रोडक्शन जे टीम आहे ना, ते सगळं ते हँडल करतात, ते माझ्यापर्यंत नाही आहेत कुठं काही। मग आणि ती गाडी कधी वापरलेली आहे, 2021 वापरलेली आहे, आता 2025 आहे, लॉकडाऊनमध्ये आम्ही शूट केलेलं आहे ते। मग आता एवढे सगळे आरोप त्यांनी तुमच्यावरती लावलेत, मग या आरोपानंतर तुम्ही
त्यांच्यावर काय या सगळ्या संदर्भात तुम्ही अजूनही गप्पा म्हणजे काही कायदेशीर कारवाईचं तुम्ही तसं काही करणार आहात, तसा काही विचार तुम्ही हे आहे का, किंवा तसं काही तुमचं काही म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी लिगली कायदेशीर कारवाई करणार आहे त्याच्यावर. आणि गप्प राहण्याचं रिझन म्हणजे कसं आहे सर, की माझं मार्केटमध्ये अजून 2-3 प्रोजेक्टचं काम चालू आहे. मी तो बावळटपणा करतोय म्हणून आपण बावळटपणा करून चुकीचं आहे ना. पहिली गोष्ट म्हणजे त्याला काय नाहीच आहे, तो बिंदास कुठं काही बोलतोय. पण आम्ही पेपर असल्याशिवाय काही बोलत नाही ना. आमच्याकडे सगळे पेपर रेकॉर्ड आहे. कोर्टात दावा चालू असताना तो जर हे बोलत असेल तर त्यांनी कोर्टाचा पण अपमान केलेला आहे. कोर्टावर त्याला विश्वास नाही आहे का मग? बरं ठीक आहे, ही महामंडळाची ऑर्डर झाली, त्यानंतर तो 1 वर्ष गप्प बसला. ह्याला त्याने अपील का नाही केली? 1 वर्षांनी ज्यावेळेस रिलीजची डेट मी टाकली त्यानंतर कोर्टात केस दाखल केली. म्हणजे पैसे उकळण्यासाठीच त्यांनी केलं होतं सगळं. आणि तो जे ॲलिशन काय जे बोलतोय ना सगळ्या गोष्टी, की बाउन्सर घेऊन येतो, एक होतोय, दाखवणं त्यांनी कुठले बाउन्सर? आम्ही डिप्रेशनमध्ये, तिथं आमची मूवी रिलीजला आहे आणि हे बळच खोटे आरोप केलेत, काय केलेत, त्या डिप्रेशनमध्ये आमचं केवढं मोठं नुकसान झालं आहे ना. तरी पण आम्ही आत्तापर्यंत काहीच केलं नाही त्याचे. आम्ही कोर्टात जे चालू आहे, जो निर्णय होईल तो मान्य होईल म्हणून तर त्याच्या कोर्टाने 2 अर्ज फेटाळले, त्याचे रिजेक्ट केले अर्ज. तर संतोष हगवणे आत्ता आपल्यासोबत होते. जे अविनाश खोसरे पाटील यांच्याकडून जे काही आरोप लावण्यात आलेले आहेत ते आरोप फेटाळलेले आहेत. राजेंद्र हगवणे या कुटुंबाशी आमचा कुठलाही संबंध नाही आहे, फक्त आडनाव एकसारखं आहे, अशा पद्धतीचं संतोष हगवणे यांचं म्हणणं आहे. आणि जे काही पैशांच्या संदर्भातला जो काही आरोप करण्यात आलेला आहे, कुठलाही पैसा किंवा आम्ही कुठलेही पैसे त्याचे थकवले नसल्याचं देखील संतोष हगवणे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या पुढच्या काळात त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असा इशारा देखील संतोष हगवणे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.